भरवते ना हे पण होते काय व्यवस्थित होते, काय टेन्शन नाही. हां मी कोण कोण मी ओळखताय मला? पप्पा जाऊन येतो मी परत. हां हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे कोल्हापूरला. संध्याकाळी माझी बस आहे तिथून. स्टार्टिंगला तुम्ही आता बघितलं की पप्पांना पण मी बाय करून आलेले आहे. त्यांना थोडंसं कळतं की मुंबईला मी चालते, मुंबई असं बोलत होते. म्हटलं येते मी थोड्या दिवसानं परत आणि जाऊन येतो आम्ही, कारण तिकडे पण सगळं अवघडून बसते. प्लस कोल्हापूरला येताना म्हणजे माझं ठरलं होतं की मी शुक्रवारी बसेन, शनिवारी येईन, रविवार सोमवार कार्यक्रम आहे, मंगळवारी रिटर्न जाईन. बाळाचं बोरनान पण करायचं होतं, सगळं प्लॅनिंग ठरलेलं. प्लसच्या दरम्यान झालं तर आता आम्ही निघतो तिथून. आणि थांबायची तरी इच्छा होती 2-3 दिवस अजून, कारण हे काम सगळं काढलेलं आहे. प्लस पण तिकडे पण सगळं अवघड झालं आहे. सो झालं म्हणजे आता आहे पप्पांची तब्येत स्टेबल, त्याच्यामुळे म्हटलं की जाऊन आता बघून येऊ परत थोड्या दिवसानं, बघू काय काय. तर मग निघूयात आता. आम्ही येऊन थांबलेलो आता राजश्रीच्या घरी, म्हणजे मी येऊन थांबले. आणि इथे आमची राजनंदिनी चांगली झोपून आली, शांत. होय तुझ्याबद्दल सांगते मी. ओ मॅडम, राजनंदिनी मॅडम, ओ नंदिनी मॅडम, नंदिनी मैं तोता लगेच बघते. हरे रंग का हूँ दिखता, कुठे चालू आहे म्हणून लगेच बघते. मिठू 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 केवढं खुश होते बघी. कसं घाबरलं बा? मी ओरडलो, ए असं केलं, मंगळसूत्र ओढत होती ती, अशी जाऊन मला मिठी मारली. आता ही तोडते का काय की पोरगी? काय 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 झालं? आज सकाळी मी खूप लवकर पोहोचले, रात्री 11ला बसलेले, तरी पण मी मला वाटतंय 6 वाजता मी मुंबईमध्ये होते चेंबूरला. तिथून मग मी आले आणि गावाकडे जेव्हा काम काढलं तर धुळीची प्रचंड ॲलर्जी असल्यामुळे कणकण आणि शिंका खूप होत्या आणि पूर्ण ट्रॅव्हलिंग करताना सगळं तेच होतं माझं. त्यामुळे आल्यानंतर पण सगळं आधी आवरलं, झाडू फरशी सगळं झालेलं आहे. आता केस ट्राय करते. कालचा व्हिडिओ येऊ शकला नाही कारण अगदीच कमी शूट झालं होतं, त्यामुळे गडबड गोंधळ नुसतं ट्रॅव्हलिंग आणि बाकीच्या याच्यामध्ये ते करता नाही आलं. मी हेअर ड्रायर ब्रश एक घेतलेला आहे, तर त्याने पटकन केस सुकवते. म्हणजे बाकीचा आधीच सर्दी आहे त्याच्यामुळे थंड केसामुळे अजून प्रॉब्लेम येणार नाही. चला तुमच्याशी केस ट्राय करताना आज मी वापरते आहे अगारोचं व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर, जे की पटकन मला केस सुकवून देणार अगदी फ्रीज फ्री. याला आहेत ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स, त्यानंतर स्विवेल पॉवर कॉर्ड, त्यानंतर आहे अँटी स्काल्डिंग टिप आणि 3 ही 2 स्पीड सेटिंग्स, ज्यामुळे आपले हेअर आपल्याला ड्राय करताना काहीच प्रॉब्लेम नाही, फ्रीज फ्री होतात. कारण का माहिती आहे 24K गोल्ड स्टायलिंग सरफेस आहे, त्यामुळे इव्हनली हीट डिस्ट्रीब्युशन होतं आणि आयक्रॉनिक टेक्नॉलॉजीमुळे फ्रीज जे आहे ते रिड्यूस होतात. नॉर्मली आपण जेव्हा हेअर ड्राय करतो तेव्हा आपल्याला फ्रीज जाणवतात. बॅक साईडला सुद्धा कॉम्ब करताना अशा पद्धतीने हीट इव्हनली पसरल्यामुळे केस अगदी छान ड्राय होतात. आणि त्याच्यानंतर क्राऊन एरियामध्ये सुद्धा आपण करायला जाईल ना, आपल्याला तो जास्त प्रॉब्लेम असतो की क्राऊन एरियामध्ये आपल्याला केस ड्राय करताना खूप प्रॉब्लेम येतो, व्हॉल्यूम येत नाही. पण तसंही होत नाही, क्राऊन एरियामध्ये सुद्धा ही ड्राय करताना अगदी व्यवस्थित ड्राय होतात आणि व्हॉल्यूम खूप छान मिळतो. तर ह्या प्रोडक्टचे जे डिटेल्स आहेत ना, तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्हाला चेकआउट करायला विसरू नका. आणि सेरामिक टर्मोलाईन कोटिंग ब्रश हेड असल्यामुळे ना केस इतके छान पद्धतीने ड्राय होतात आणि दिसतात तो सुद्धा अगदी छान. तुम्ही इथे बघताय किती मस्त ड्राय झाले आणि फ्रीज तरी अजिबात जाणवत नाही. तर मग नक्की ट्राय करायला विसरू नका अगारोचं हे व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर. पटकन केस सुकवून झालेले आहेत. आता आरव येईल ट्युशनवरून, तर बाकीची कामं जी आहेत ती मी आवरून घेते पटपटपट, कारण हे खूप मोठं काम होतं. डोकं दुखत होतं थंडीमुळे, पण सुकलेत केस, त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. गावाकडे अगदी 8 दिवस राहिलं किंवा महिनाभर राहिलं काय, घरातली कामं काही चुकत नाही. आल्यानंतर हे क्लीन करायचं आहे, ते क्लीन करायचं आहे. फ्रीज तरी असा होता, जायच्या आधीच मला त्या दिवशी क्लीन करायचं होतं, पण अचानक जावं लागलं त्याच्यामुळे सगळंच राहिलं.
काही भाज्या किंवा मी बुधवारी संध्याकाळी ना मंगळवारी संध्याकाळी खूप साऱ्या गोष्टी आणून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये, जसं की द्राक्ष होती, गाजरं होते. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी कसं गुरुवारी हे करणार होते हळदी कुंकू, तर त्यानिमित्तानं माझं सगळं नियोजन होतं. पण अचानक जावं लागलं असल्यामुळे सगळं तसंच राहिलं आणि फ्रीज क्लीन करायचं म्हणून राहून गेलं. तर आता सगळंच मी बाहेर काढलं. दुपारी जराशी झोप घेतली अगोदर, कारण खूप त्रास होत होता. उठल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला घेतलं. जेवढं काही कामाचं नसेल तेवढ्या सगळ्याच गोष्टी काढल्या. काही चटणी होती, काही गोष्टी होत्या अशा ज्या करून ठेवल्या होत्या. आधी दूध तापत ठेवायचं म्हटलं आणि दुधाचे हे सुद्धा मी इन्स्टामार्टवरून मागवलं, कारण 4 वाजता इथे जवळपास म्हटलं नाही तर बाजारात जावं लागतं. मग इन्स्टामार्टवरून लगेच एक 20 मिनटामध्ये येऊन जातं. नेहमी दुधाच्या पिशव्या कट करताना ना पूर्ण कट न करता अर्धवट कट करायच्या, कारण जो कट केलेला छोटासा भाग असतो तो रिसायकल होत नाही. त्यामुळे तो तसाच टाकून परत प्लास्टिक वाढू शकतं. त्यामुळे छोटे छोटे इनिशिएटिव्ह आपण घेतलेले बरे. जेवढे जमेल तेवढं प्लास्टिकचा एक आपण वापर न केलेला बरा. पण दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकसुद्धा अविभाज्य भाग बनलेला आहे काही गोष्टींमध्ये. सो जेवढं होता होईल तेवढं मी तरी दुर्लक्ष करते. जेवढं होता होईल तेवढं कापडी पिशवी किंवा ह्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न तरी करते, पण कधी कधी राहून जातं. दूध तापत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे ब्रेडसुद्धा मी घेऊन आले, कारण चहासोबत काहीतरी खायचं खूप हे वाटलं होतं. त्यामुळे इन्स्टामार्टवरून ब्रेड आणि दूध दोन्ही गोष्टी मी मागवल्या होत्या. ही गाजरंसुद्धा मी 8 दिवस झाले आणून ठेवली होती. मग ते आता स्वच्छ धुतली. नंतर म्हटलं हे कट करूयात. आणि पसारा इतका झाला होता, आणि मला वाटतं प्रत्येक गृहिणीचं असं असतं, किंवा कामावरती असू देत किंवा नसू देत, सगळ्यांना हे सगळं लागलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित पॅक करून भरून ठेवायच्यात. आणि हे इतका पसारा पडलेला आहे, हा सगळा आवरायचा आहे. पूर्ण क्लीन केलं. क्लीन म्हणलं की सगळं इकडे तिकडे कचरा थोडासा पडलेला, तर तेच सगळं काढलं आणि नीट ठेवलं आहे सगळं. आणि ज्या काही गोष्टी फ्रीजमध्ये होत्या, कारण माझ्याशिवाय कोण बघणार नाही, तर हे एवढं व्यवस्थित ठेवलं आहे आता नीट हे करून. आणि इथे पण सगळं जे आहे ते मांडलेलं आहे. खाऊ सगळं जे काय आहे ते चहासाठी किंवा स्नॅकमध्ये आरव वगैरे सचिन वगैरे खातात. तर उद्या परवा 3 दिवस सलग सुट्टी आहे, तर घरातच असणार नाही, काही ना काहीतरी मागत राहतात. तर मग कोल्हापूरचं भडंग घेऊन आलेले येताना जसवंत स्वीट्स म्हणून आहे, तिथून अजून एक स्वीट घेऊन आलं, आरवला वगैरे आवडते म्हणून. आणि आता चहा वगैरे सगळं झालं आहे. ही फळं धुवून ठेवल्यात. आता गाजरचा हलवाच करायचा आहे, सुरणाचे काप करायचेत. आणि काळे द्राक्ष आणले होते जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा आणले होते, आणि ह्या लोकांनी फ्रीजमध्ये ठेवलेले, तर ते खाल्लेच नाही. ते थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेत. थोड्या वेळानं कडेला काढते आणि आज तरी खातील, बघूया. दूध तापून ठेवलं आहे. फ्रीज तरी क्लीन झालं. आता कपाट जे वरचं आहे, कारण त्या दिवशी मी जर तुम्हाला लक्षात असेल 7-8 दिवसाच्या ब्लॉगपूर्वी, तर हे कपाट जे आहे हे कपाट पण नीट क्लीन केलं होतं, हे क्लीन केलं होतं. आणि शू रॅक पण क्लीन केलं होतं. त्यामुळे मी कसं छोटे पार्टमध्ये क्लिनिंग करते, कारण घराचं क्लिनिंग करायचं असेल ना, म्हणजे मग जेव्हा लादी पुसते किंवा टाईल्स पुसते तेव्हा मग बाकीच्या गोष्टी क्लीन करायला लागत नाहीत. त्याच्यामुळे मग मी काय करते की आधी कपाटं सगळी क्लीन करून घेते. जसं हे पण काढलं होतं, म्हणजे सोफा कम बेड आहे ना, त्यामधलं पण सामान मी काढलं होतं त्या दिवशी. तर ह्या सगळ्या गोष्टी एक करून क्लीन करून घेतल्या की नंतर जेव्हा हे टाईल्स पुसते, कारण आता झालं आहे 1-1.5 महिना झाला आहे क्लिनिंग करून, तर आता परत करायला आले. भांडी वगैरे नंतर काढली की मग काय टेन्शन नाही. किचनच्या बाकी सगळ्या ही पॅन्ट्री वगैरे भरून ठेवलं ना किंवा नंतर काय टेन्शन येत नाही, थोडंसं धुवून वगैरे. सो आता कपडे जे आहेत ते नीट ठेवायचे नाही. आता ते 1-2 तासामध्ये ठेवते. दरवेळेप्रमाणे मी आणि माझं कपाट, तर कपडे वगैरे आता लावून घेते परत, कारण कितीही मी व्यवस्थित ठेवलं तर ते 15 दिवसासाठी परत जैसे ते अवस्था होते. आणि ह्या एवढ्यामध्ये ॲडजस्ट करणं खूप अवघड जाते, कारण कपडे जास्त झालेत. आता बऱ्यापैकी नाहीच केलं का एकच रेझोल्युशन जे होतं ते पाळलेलं नाही आहे मी, असं वाटतंय मला. आणि ते होतच नाही असं वाटतं मला. वाटते जर कोणतं रेझोल्युशन मी ठरवलं आणि ते माझ्या हातून होणार नसेल तर मे बी हेच कपडे. पण शक्यतो मी ट्राय करते की नको बास आता, कारण दररोज कुठले घालतोय आपण कपडे. ते 1 पीस वगैरे ह्या अशा गोष्टी नुसत्या पडल्यातच. तशा जवळजवळ मी साठवून ठेवायची घाणेरडी सवय मला, म्हणजे खूप आधीपासूनचे. मला वाटतं सगळ्यात जुना ड्रेस आता सापडला तर मी तुम्हाला दाखवते की कोणता असेल माझ्याकडे. तो सुद्धा ठेवला आहे, म्हणजे अगदी 6-7 वर्षापूर्वीचे सुद्धा ड्रेसेस ठेवलेत. त्यातले काही येतात काही येत नाहीत, कारण 6-7 वर्षापूर्वी मी थोडीशी अशीच होते तब्येतीनं, सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळी. 6 वर्ष झाली बरोबर. तर त्याच्यामुळे ते पण ठेवलेत, म्हटलं लागले तर. आणि बरोबर ते आत्ता लागले म्हणून आपल्याला जर बारीक व्हायचं असेल तर आपणले जे S साईजमधले M साईजमधले कपडे असतात तर तेच ठेवायत.
म्हणजे ती एक जरा काय बोलतात लॉ ऑफ अट्रॅक्शन यानं आपली फिगर तशीच राहील. पण ठीक आहे चला. तब्येत पण आत्ता मला पित्त इतकं झालंय म्हणजे लिटरली अक्षरशः एवढा जो भाग आहे ना असं खाली वाकल्यानंतर असं वाटतं की ते सगळं डोक्यातील पडते की काय, असं मला वाटतं खूप जणांना होत असेल की एवढा भाग पूर्ण पित्ताचा असं हे होत असेल. तर मग आता म्हटलं जेवायच्या आधी पित्ताची गोळी घेते आणि थोड्या वेळाने जेवण स्टार्ट करेल. अजून वेळ आहे जेवण स्टार्ट करायला, तर थोड्या वेळानं स्टार्ट करेन. बघू आता तोपर्यंत हे तरी सगळं आवरते. पसारा काही नाही, फक्त कपडेच घड्या घातलेल्या आहेत. पण कसं होतं आपण जेव्हा इस्त्री करून कपडे ठेवतो तेव्हा ते एकामेकावर ठेवतो गडबडीमध्ये, तर तोच माझाही प्रॉब्लेम होतो. तर ही एक सवय आपण लावलेली बरी आणि मला ही होती अगोदर सवय आणि बरोबर आता तेच मी परत फॉलो करणार. कारण कधी कधी गडबडीमध्ये कोणतरी काम असतं आणि ते तसेच मी कपडे ठेवते, त्यामुळे ती सवय लावली तर माझं कपाटसुद्धा सारखं ऑर्गनाईज राहील व्यवस्थित. पण साड्यांच्या वगैरे ॲड आला ना तर खूप अवघड होतं की ब्लाऊज वगैरे हे करणं किंवा अजून दुसरे कोणते व्हिडिओज असले तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तर मग हे पटपट आवरून घेते मी अगोदर. हळदी कुंकू आज साडीमध्ये होतं, म्हणजे प्रत्येकीचं आपलं संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो. तर साईडच्या ताईंचं वगैरे होतं, तिथे जाऊन आले. मलाही घालायचं होतं, मला मागच्या गुरुवारी घालायचं होतं पण ते लगेच बुधवारी मी गावी गेल्या म्हणून थांबलं. मग आता मग शनिवारी घालायचा विचार आहे. उद्या जाऊन वाण वगैरे घेऊन येईन. बघूया आता वाणसाठी काय विचार, आता आज विचार करणार की वाण नक्की काय घ्यायचं आणि त्यानंतर ठरवणार. आता उद्या परवा ठरवा, 3 दिवस सलग सुट्टी आहे. सगळे प्लॅन फिसकटलेले कारण ह्यांचा वेगळा प्लॅन होता, माझे वेगळे प्लॅन होते. पण ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठी होते. सो आता आम्ही थोडंसं काम आहे दोघांचं एका लॅपटॉपवरती, ते काम करून घेतो आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला. आणि चंद्र बघा, आज पूर्ण पौष पौर्णिमा आहे ना आजच राव. आपण झूम करूया, चंदा मामा बघूया. येस, आता दिसली क्लिअर. काय पेपरमध्ये ठेवलं असेल ना सुरणाचे काप, आम्ही लई खाल्लं होतं. हे मच्छी टाईपच आहे पूर्ण. जरा काय झालं की हेच आणून खा. बेसनचं वगैरे काय नाही याच्यात, डायरेक्टली आपलं ती हेच लावून ना, हेच लावून केलंय ना. जाड रवा बाबाने केले रवा रवा बाबा भारी झाले. तिला जरा तिखट ठेवायला पाहिजे, म्हणजे नाही चांगले आहेत की. लोणचं पाहिजे म्हणून लोणचं, आंब्याचं लोणचं घेऊन आलो. मिरचीचं आणाय पाहिजे होती, मिरचीचं बरं वाटतंय. मरू दे आता, आणलीचा ठीक आहे. ते ह्याचे लोणचे करतात का नाही गावठी, हा ते पाहिजेत. गावठी तुम्हाला येते काय घालायला, येते लोणचं? नाही, त्याला मटेरियल लई लागतं. तुम्हाला येते काय घालायला? मटेरियल आणून देतो मी. मिळाला काय मग मटेरियल नाही, गावाकडनं आता आंबे तरी मिळतात, कच्चे आंबे. गावाकडे गेल्यावर घालू ना. हा तेच यात्रेच्या टायमाला बकरा आणायच्या आधी ते लोणचंच घालूया. हा ते बी बरं, सगळ्यात भारी. शुद्ध शाकाहारी. मी तर शाकाहारी पेढे, पण मी शाकाहारी जेवणार यात्रेला. बकर बारकच आणाय पाहिजे. त्याच्यापेक्षा कॅन्सलच केलं तर केलीच काय, देवाचं हे आहे ते लक्ष्मीचं. तू खा नाही तर नाही का, तिचा मान तिला द्यायला लागतो. प्रथा कोणी पाडली असेल. हा मग लक्ष्मीला बळी द्यावंच लागते. मी नाही पाडायला. आपल्याला बी एवढे काय ते शोक नाही, पण खाणारे लोक जे आहेत यात्रेला त्यांना पाहिजे. बरं आठवडाभर कुणी कुणाला सतवलं? आता ते सांगून काय बाबांनी तुला सतवलं का तू बाबांना सतवलंस? बाबांनी मला सतवलं, मी त्यांना सतवलं. म्हणजे बराबर झालं. आता मम्मीला सतवतो. चौका 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 चौका. चला आमच्याकडे वांग्याचं भरीत, सुरणाचे काप. ऊस खालाच रे ते लईच टाकलं. जेवूया पटपट आणि नंतर आपला ब्लॉग एंड करूया. चला आजचा व्हिडिओ आपण संपूया. उद्या लवकर उठायचं कारण आरवचा डान्स आहे जय हो गाण्यावरती. आज आम्ही म्हणजे अगदी गडबडीत त्याचं ते व्हाईट कुर्ता, व्हाईट पायजमा, त्याच्यानंतर ते केशरी कलरची ओढणी, पम पम पण ते तर सापडतच होतं अख्ख्या खांजूरमध्ये गोंधळ. तर मग आता उद्या त्याचं हे पण आहे 7:30ला, त्यामुळे लवकर उठून आवरून तयार करायचं आहे त्याला. सो चला आजचा ब्लॉग इथेच सांगतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आम्ही हजर होतोपर्यंत बाय बाय.